मी आता आलो आहे मसाज करण्यासाठी. 150 रुपयाचा 150 बाटचा मसाज आहे, म्हणजे इंडियन रुपीज होतात 250 आणि 75 आणि 325 रुपयाचा मसाज. अशा पद्धतीने स्ट्रीटला असतो. आणि हे सगळे तसेच होते. ओके, यांना गव्हर्नमेंटने असं हे दिलेलं आहे आणि हे लोक असे फॅन पद्धतीने. आता इथे बेडचा स्मेल येत असेल किंवा ही उशी आहे, तर जिथे मी तुम्हाला लॉन्ड्री दाखवली तिथे हे वॉश होतं डेलीची डेली आणि ते कपडे घेऊन येतात. म्हणजे आता विचार करा, दिवसाला 10 मसाज, मोस्टली संध्याकाळचंच असतं, तर 10 मसाज ते 20 मसाज, 5 मसाज करतात रात्री 12 ते 1 वाजेपर्यंत, 2 वाजेपर्यंत होता. आणि मसाज म्हणजे काय, थाई मसाज म्हणजे थाई मसाजमध्ये ऑइल किंवा तेल ह्याचा वापर केला जात नाही. फक्त बॉडीला तुमच्या हा जो एल्बो आहे म्हणजे आणि ते तुमचं काय म्हणतात मूठ आहे, ओके, तिथपर्यंत ह्याच्या प्रेशरने पुऱ्या बॉडीवरती जोरात प्रेशर दिला जातो आणि मसाज होतो. बरं पण आहे का माहीत आहे, कारण बाहेर तसं थायलंडमध्ये इतर पण मसाज 300 बाटपासून सुरू होतात ऑइलचा, पण त्याच्यामध्ये काय कधी आहे ना, ज्या पद्धतीने प्रेशर, कारण मला हार्ड प्रेशर लागतो, असं एकदम गुळगुळीत केलेल्याचा आणि ते गुदगुल्यासारखं होतं, त्याच्याने काय बॉडीला वाटत नाही असं. तर तुम्हाला काय म्हणतात दाखवण्यासाठी म्हणून मी म्हणालो की हे एक लाईफस्टाईल बघा. आणि हे काय आहे तर ते सगळ्या जेवढ्या ज्या मसाज करणाऱ्या असतात ना, तर त्या एज ऑफ तुम्ही पकडून चला 45च्या पुढच्या महिला असतात सर्व. म्हणजे आणि इवन सुपर मार्केटमध्ये सुद्धा जरी गेलात तरी तुम्हाला भरपूर एजेड महिलाच दिसतील, पिलिंग वगैरे, म्हणजे अशा साध्या कामासाठी जिथे बसून वगैरे काम करायचं असेल. तर ही जी टेक्निक आहे ना, ह्याच्याने काय होतं की इन्कम सोर्ससुद्धा जनरेट होत राहतो त्यांना, आणि त्यांचं मनसुद्धा कामामध्ये बिझी असल्यामुळे मग आजार होत नाही. म्हणजे आपल्याकडे जसं टी व्हीच्या समोर बसून फक्त बघत बसणं, त्याच्यानं काय होतं, आपण टी व्हीचं कॅरेक्टर आपल्या माइंडमध्ये विचार करत जातो असं. ते बघा तिथून तिकडचं स्टार्ट, हे आत्ता जस्ट सुरू झालं आहे, अजून भरपूर लाईनमध्ये, म्हणजे कमीत कमी 50 लोक महिला आहेत आजूबाजूला प्रत्येकजण. आणि हे जेच ना हे फॅनसुद्धा ह्यांना दिलं जातं, म्हणजे दिवसाचं रेंट त्यांनी पैसे द्यायचे असं. आणि पिगमी गोळा करतात ना, तसे पण माणसं इथे येतात आणि ते दिवसाच्या याच्यावरती पैसे गोळा करून घेऊन जातात असं. बसने जातो आहे ऑफिसला आणि एक्सपिरियन्स असा आहे की फक्त 50 रुपये, म्हणजे इंडियन 50 रुपये, इकडचे 20 रुपये. बघा मेट्रोपेक्षाही स्वस्त आहे. मेट्रो महाग आहे पण बस स्वस्त आहे. हा फक्त एकच आहे की बसने वेळ जास्त जातो आहे, म्हणजे मेट्रोने जे अर्ध्या तासात पोचेल ते बसने 1 तास लागणार आहे. बघा किती चांगले बुद्ध विहार आहेत, म्हणजे इतके आहेत ना आजूबाजूला हे काय. आणि ही झाडं मला काय समजत नाही, इकडे आहे ना कंबोडिया व्हिएतनाममध्ये झाडं इतकी सुंदर येतात अशी इकडच्या मातीमध्ये. बघा, आणि तुम्हाला अजून एक गंमत दाखवतो. हा बघा, हा माणूस जो झोपला आहे ना, मुलगा माझा मित्र आहे गाण्या, त्याच्यासारखं आहे पूर्णपणे, बघतोय पण बघा डोळे काढून तसेच. आणि तो गाण्या पण आमचा असंच झोपतो रेड्यासारखा. हा बघा किती सुंदर आहे. बसने उतरलो आता, गेलेलो मगाशी ना ऑफिसला. कंटाळाला येताना कंटाळा वाटला.
पुरा गोल्डन 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 गोल्डन. आणि साफ स्वच्छता बघा किती आहे. इकडे जागा भरपूर आहेत पण लोक बसायला कमी येतात. आणि आपल्याकडे आपल्या भारत देशात जागा छोटी आहे, लोक भरपूर आहेत. म्हणजे गार्डनमध्ये गेले तरी शांतता क्वचित भेटते तेवढी. तर आपलं पॉप्युलेशन पण तेवढंच आहे ना, आणि गार्डन कमी आहेत. बाकीच्या गोष्टीसाठी आपल्याकडे प्राधान्य जास्त दिलं जातं, पण ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्याला प्राधान्य दिलं जात नाही. होईल हळूहळू, जसे जागरूक होतील. आता नाही मुंबईसारख्या ठिकाणी बऱ्यापैकी गार्डन मोठे मोठे बनलेले आहेत. हे बघा, ही त्याची माहिती. किंग रामा. गोप्रोचा प्रॉब्लेम होतोय पुन्हा पुन्हा. हे रिस्टार्ट 10 वेळा त्याला गरम करावं लागतं, मग तो होतोय. आता काय प्रॉब्लेम आहे, कंटाळा यायला लागला मला हे मोबाईलने हे करेपर्यंत. कारण मोबाईलमध्ये विषय काय होतो सांगा, आवाज कसा येतोय काहीच समजत नाही. आणि दुसरी गोष्ट बॅटरी, आणि किती क्लिअरिटी आहे ते आता तुम्हाला व्हिडिओ अपलोड केल्यावरतीच समजेल. रोबोट बघा कसं साफ करतोय, स्वतःहूनच साफ करतोय. आज दुसऱ्या देशात जातोय, इकडच्या देशाची विजा संपायला आल्याच्या नंतर. तिथे पोचल्याच्या नंतर तुम्हाला समजेल कुठल्या देशात पोचलो.